नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 8 स्थितीत विद्युत या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. इथं पर्याय दिलेले आहे. या रिकाम्या जागी आपल्याला योग्य पर्याय लिहायचा आहे. प्रश्न, सजातीय विद्युत प्रभारांमध्ये टिंबटिंब होते. तर याचं बरोबर उत्तर आहे सदैव प्रतिकर्षण. हा प्रश्न, एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार निर्माण होण्यासाठी टिंबटिंब कारणीभूत असते. तर याचं उत्तर आहे ऋण प्रभाराचे विस्थापन. ही प्रश्न, तडित रक्षक टिंबटिंब पट्टीपासून बनवला जातो. उत्तर आहे तांबे. सहजपणे घर्षणाने टिंबटिंब विद्युत प्रभार होत नाही. उत्तर आहे प्लास्टिक. प्रश्न, विजातीय विद्युत प्रभार जवळ आणल्यास टिंबटिंब होते. तर याचं उत्तर आहे सदैव आकर्षण. प्रश्न, विद्युतदर्शीने टिंबटिंब ओळखता येते. उत्तर आहे प्रभारित वस्तू. प्रश्न क्रमांक 2, मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य का नाही, स्पष्ट करा. उत्तर, छत्रीचा मधला दांडा धातूचा असतो व त्याचा वरचा भाग टोकदार असतो. तसेच छत्रीच्या काड्या धातूच्या असतात. मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना आपण छत्री घेऊन बाहेर पडल्यास छत्रीच्या वरच्या टोकाकडे वीज खेचली जाण्याची शक्यता असते. आपले शरीर विद्युत वाहक असल्याने या विजेचा जोरदार धक्का आपल्याला बसण्याची शक्यता असते. असे घडू नये म्हणून अशा वेळी छत्री घेऊन बाहेर जाऊ नये. प्रश्न क्रमांक 3, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. त्यामधील प्रश्न, विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल? उत्तर, विजेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तडित रक्षक बसवलेल्या घराचा आश्रय घेईन. शक्यतो विजा चमकत असताना घराबाहेर पडणारच नाही, पाण्यात उतरणार नाही, उंच ठिकाणी जाणार नाही, झाडाखाली लाईटीचा खांब, टेलिफोन खांब यांच्या खाली उभे राहणार नाही. प्रश्न क्रमांक 3, त्यामधील हा प्रश्न आहे, प्रभार कसे निर्माण होतात? उत्तर, काही विशिष्ट वस्तू जेव्हा एकमेकांवर घासल्या जातात तेव्हा एका वस्तूवरचे ऋण प्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात. ते ज्या वस्तूवर गेले ती वस्तू अतिरिक्त ऋण कणांमुळे ऋण प्रभारित होते. तसेच ज्या वस्तूवरून पूर्ण करून गेले ती वस्तू ऋण कणांच्या कमतरतेमुळे धनप्रभारित बनते. अर्थात घासल्या जाणाऱ्या दोन वस्तूंपैकी एक धनप्रभारित तर दुसरी ऋणप्रभारित बनते. अशा प्रकारे प्रभार निर्माण होतात. प्रश्न क्रमांक 3 मधील प्रश्न आहे, तडित रक्षकामध्ये वीज जमिनीत पसरण्याची काय व्यवस्था केलेली असते? उत्तर, तडित रक्षक तांब्याच्या एका लांब पट्टीने बनवलेला असतो. याचे एक टोक चर्च सारख्या उंच इमारतीच्या सर्वात उंच भागावर बसवलेले असते. या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे असतात. दुसरे टोक जमिनीच्या आत भिडाच्या अथवा तांब्याच्या जाड पत्र्याला जोडलेले असते. जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केलेला असतो. त्यात पाणी टाकण्याची सोय केलेली असते. यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व विजेच्या आघातामुळे होणारे नुकसान टळते. प्रश्न क्रमांक 3 मधील प्रश्न आहे, पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार का खोचून ठेवतात? उत्तर,
पावसाळी वातावरणात वीज अंगावर किंवा शेतात पडू शकते. लोखंडी पहार ही तडितरक्षकाचे काम करते आणि विजेला आकर्षित करून जमिनीत पसरवते व विजेच्या आघातामुळे होणारे नुकसान होऊ देत नाही. म्हणून पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार खोचून ठेवतात. प्रश्न क्रमांक 3 मधील उपप्रश्न आहे, पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या का दिसत नाही? उत्तर, जेव्हा ढगांवर फार मोठ्या प्रमाणावर विद्युत प्रभार निर्माण होतो तेव्हाच विजा चमकण्याची शक्यता असते. म्हणून पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या दिसत नाहीत. प्रश्न क्रमांक 4, स्थितिक विद्युत प्रभाराची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर, स्थितिक विद्युत प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. दोन वस्तू परस्परांवर घासल्या असता त्या वस्तूवर जे विद्युत प्रभार निर्माण होतात ते विजातीय व समान मूल्याचे आणि थोड्या कालावधी करता असतात. प्रश्न क्रमांक 5, वीज पडून काय नुकसान होते ते न होण्यासाठी जनजागृती कशी कराल? उत्तर, वीज पडल्यामुळे झाडे जळून जातात, इमारतींचे नुकसान होते, प्राणहानी होते, घरातील विद्युत उपकरणे निकामी होऊ शकतात. विजा चमकत असताना घराबाहेर पडू नये, पाण्यात उतरू नये, उंच ठिकाणी जाऊ नये, झाडाखाली थांबू नये, आपत्ती व्यवस्थापनाची माहिती घ्यावी, इमारतीवर तडितरक्षक बसवून घ्यावा. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.